जय भवानी. श्री कृष्ण खूप मोठी गोष्ट सांगितली आहे. जर की तुम्ही देवाला मानत असेल तर देवाला काही ना काही मागावंच लागेल. आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. वुड लाईक टू इन्व्हाइट हियर अक्षिता राऊत. So give a big hand for them. देश चलता नहीं मचलता है, मुद्दा हल नहीं होता सिर्फ उछलता है. देश चलता नहीं मचलता है, मुद्दा हल नहीं होता सिर्फ उछलता है. जंग मैदान में नहीं सोशल मीडिया पर जारी है. आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मेरी तो कल तेरी बारी है. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षिता पंचशीला प्रवीण खैरे, वर्ग 6वी ची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्याची विचारशक्ती कमी होत आहे का? तर बाजू सहमत. खरं तर मित्रांनो, हा विषय मांडताना आणि हा विषय सुरुवात करताना खरं तर तुम्हाला असंच समजले असेल की आज सोशल मीडिया जगभरात इतकं पसरून राहिला आहे की आज विद्यार्थ्याची विचारशक्ती खूप कमी होऊन राहिली आहे. खरं तर मित्रांनो, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, यूट्यूब अशी इत्यादी यांच्या अंतर्गत म्हणजे सोशल मीडिया. तर खऱ्या अर्थाने आजचा विद्यार्थी खऱ्या अर्थाने युवक आहे का? खऱ्या अर्थाने मित्रांनो, जुनी माध्यमही माध्यम असते, पण जुनी माध्यम ही विशिष्ट व्यक्तीकडून विशिष्ट समाजाला संदेश पोहोचवते आणि हीच माध्यम समाजाला समाजाकडे संदेश पोहोचवतात. मग फेसबुक हे फेक न्यूज होतं, इंस्टाग्राम व्हायरल होतंय, स्नॅपचॅटवर परिणाम होत आहे. मग दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून येते की सोशल मीडिया वापरणाऱ्या विद्यार्थ्याची व्यथा आणि कथा काय. खरं तर मित्रांनो, दिवसाचे 21 तास अभ्यास करून 21व्या वर्षी कलेक्टर होणारा आमचा शेख न बनता दिवसाचे 21 तास चॅटिंग, फ्लर्टिंग आणि सेटिंगवर वाया घालवतोय. स्वतःच्या रक्ताने भारत मातेची प्रतिज्ञा लिहिणारे सुभाषचंद्र बोस कुठं? स्वतःच्या हाताने परिचय लिहून फेसबुकवर अपलोड करणारा आजचा सोशल युवक कुठं? झोपेतही सुद्धा इन्कलाबचे स्वप्न बघणारे भगतसिंग कुठं? आणि पबजी गेम खेळत असताना रात्री 2 वाजता डोक्याला ताण पडला म्हणून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणारा आजचा अहमदनगरचा सोशल युवक कुठं? मग हे विद्यार्थी करतात तर काय या सोशल मीडियावर? तो गुगलवर सनी लिओनीला सर्च मारायला लागलाय, युट्यूबवर सलमान का स्वॅग से करेंगे सबका स्वागत पाहायला लागलाय. मग राजकीय दिवस असो, स्वातंत्र्य दिवस असो, तो स्टेटसवर साजरा करायला लागलाय. खरं तर मित्रांनो, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे सर्व विद्यार्थी घरी बसून होते आणि त्यांचा ऑनलाईन क्लास व्हायचा म्हणजे मोबाईलवर. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना वाटलं की आमचे मुलं मुली मागे नाही गेले पाहिजे, त्यामुळे त्यांनी खूप कष्ट करून त्यांना मोबाईल घेऊन दिले आणि हे विद्यार्थी त्यावर ऑनलाईन क्लास न करता त्यावर सोशल मीडिया वापरू लागले. मग खरं तर मित्रांनो, त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला. खरं तर मित्रांनो, विषयाच्या खंडनाकडे जाताना आताच माझी एक परिस्पर्धी सांगून गेली की सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे विद्यार्थ्याची विचारशक्ती कमी नाही होत. खरं तर ते सोशल मीडिया किती सुंदर असतं, त्याने आपल्याला कित्येक माहिती भेटते. पण मी तिला सांगू इच्छिते की सोशल मीडिया जगभरात पसरत आहे. सोशल मीडियामुळे आज विद्यार्थ्यांचा विचार कमी होऊन राहिला. खरं तर नका वापरू हे सोशल मीडिया. जाता एवढेच बोलते. खूप वेळ असतो आम्हाला या व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी, खूप वेळ असतो आम्हाला या व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी. रात्र जागतो आम्ही त्या फेसबुकच्या स्टोरीजसाठी. जीवही धोक्यात घालतो कधी होण्यासाठी टिकटॉक स्टार. जीवही धोक्यात घालतो कधी होण्यासाठी टिकटॉक स्टार. इन्स्टावर तर भीकही मागतो, एक तर लाईक ठोक ना यार. म्हणूनच म्हणते मित्रांनो, वेळ लागले या सोशल मीडियाचा, नका पडू याच्या मागे. धन्यवाद.